नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मॅथ सेकंडचं फर्स्ट चॅप्टर बघायचं आहे, सिमिलॅरिटी. मग काय असतं हे आज आपल्याला समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला यामध्ये सुरुवातीला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला दिलेला आहे. तो काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर यामध्ये आपल्याला अगोदर फॉर्म्युला समजणं गरजेचं आहे. एखाद्या त्रिकोणाचा म्हणजे एक त्रिकोण असेल तेव्हा आपण त्याचा एरिया काढायचा असेल तर आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युलाचा उपयोग करतो. परंतु आपल्याला जर दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर ते आज आपण बघायचं आपल्याला. तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यामध्ये दिलेलं आहे की इन ट्रायंगल ABC हा ABC दिलेला आहे आणि याच्यामध्ये AD काय आहे, तर AD ही हाईट आहे अँड BC जी आहे ना, BC काय आहे तर बेस आहे. आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये कुठला PQR, या PQR मध्ये तर PS काय आहे, तर PS आहे हाईट आणि QR आहे बेस. हे या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपण कसं ओळखायचं की ही हाईट आहे, तर या ठिकाणी AD ही काय परपेंडिक्युलर आहे कुणाला, तर BC ला, आणि PS ही परपेंडिक्युलर आहे QR ला. या पद्धतीने आपण हे ओळखू शकतो. आणि यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ट्रायंगल संदर्भात इन ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR जेव्हा आपल्याला दोन ट्रायंगलचा रेशो काढायचा असतो तेव्हा मग आपण काय करणार, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग बेस काय तर BC आणि हाईट काय AD. तसंच ट्रायंगल PQRचं पण 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे त्या ठिकाणी QR आहे आणि हाईट काय तर काय हाईट PS आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आणि यामध्ये 1/2 आणि हा 1/2 काय होईल, कट होईल. म्हणजेच काय मिळणार आहे की BC इंटू AD आणि QR इंटू PS. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो, तर BC इंटू AD आणि QR इंटू PS. म्हणजेच बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. या पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं होतं. तर पुढे काय बघायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे कंडिशन फर्स्ट, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजेच काय की हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि याच्यामध्ये जर हाईट ही काय राहिली, इक्वल राहिली, दोघं ट्रायंगलची हाईट इक्वल राहिली, तेव्हा काय असतं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर BC इंटू H दिलेला आहे. म्हणजे हाईट इक्वल आहे, ठीक आहे. त्याच्या जागेवर आपण H घेतला आणि QR इंटू QR इंटू काय दिलं आहे, हाईट दिलेलं आहे. मग काय होईल विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस, तर जेव्हा हाईट या ठिकाणी सेम आहे तर तो कट होईल. म्हणजेच काय येणार आहे, तर आपल्याला बेस इंटू बेस अपॉन बेस येणार आहे. म्हणजे BC अपॉन QR आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणजेच याचा अर्थ ह्या पहिल्या ट्रायंगलचा बेस म्हणजेच काय B1 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस म्हणजेच B2. याचा अर्थ काय BC अपॉन QR आपल्याला मिळाला. मग यामध्ये प्रॉपर्टी काय आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजे दोन जे काय आहेत ट्रायंगल आहेत त्यांचा काय रेशो विथ इक्वल हाईट्स. जेव्हा इक्वल हाईट असेल, इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग या ठिकाणी आपल्याला दिलं की इक्वल हाईट्स दिलेली आहे, बेसेस काय तर वेगळे, पण हाईट मात्र कशी काय आहे तर इक्वल आहे. या पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मग आता पुढे काय दिलं विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये दिलेलं आहे इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मागच्या याच्यामध्ये आपण हाईट इक्वल होती, तर याच्यामध्ये काय बघायचं की बेस इक्वल आहे. तर बेस कसा इक्वल आहे, तर ABC हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा कुठला दिला आहे तर APB. कुठं आहे APB असे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. मग या दोघं ट्रायंगलमध्ये बघा तर आपल्याला बेस काय दिलेला आहे, तर बेस आहे AB दिलेला आहे. दोघांमध्ये AB बेस आहे. बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे ABC म्हणजे AB या ठिकाणी आला, AB आला या ठिकाणी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये APB म्हणजे APB म्हणजे या ठिकाणी AB मिळाला आपल्याला.
मग ए बी हा काय होऊन गेला त्या ठिकाणी सेम, या ठिकाणी सेम बेस होऊन गेला, तेव्हा आपल्याला काय मिळतं, बेस आपला सेम आहे, हाईट काय वेगवेगळी आहे. म्हणजेच काय, ए बी इंटू H1 अपॉन ए बी इंटू H1 आला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ए बी आणि ए बी काय होणार आहे, कट होऊन जाणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, H1 अपॉन H2. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, सी डी अपॉन पी क्यू. म्हणजेच आपण असं जरी लिहिलं सी डी, पहिल्या ट्रायंगलची हाईट काय सी डी आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट काय पी क्यू, या पद्धतीने आपण हे समजून घेतो. तर मग काय दिलं आहे, प्रॉपर्टी काय आली, तर प्रॉपर्टी आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट्स. या पद्धतीने हे दोन प्रॉपर्टीज वगैरे आपण अगोदरची एक प्रॉपर्टी आणि ही एक प्रॉपर्टीज, दोघंच प्रॉपर्टी आपण समजून घेतलं. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे, प्रॅक्टिस सेटकडे वळायचं आहे. तर बघा, प्रॅक्टिस सेट आहे 1.1 आणि या 1.1 प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलं आहे, फर्स्ट क्वेश्चन, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 दिलेला आहे अँड हाईट काय दिले 5 दिलेला आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगलचा बेस किती आहे 10 आहे आणि हाईट किती दिले 6 दिलेली आहे. तर काय म्हटलंय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल. तर कशा पद्धतीने आपल्याला एरियाचा जो रेशो आहे तो रेशो कसा काढायचा तो आपल्याला बघायचा आहे. तर दोन ट्रायंगल आपल्याला माहिती आहे, ते दोन ट्रायंगल आपण घेऊ. एक ट्रायंगल घेऊ एबीसी आणि एक ट्रायंगल घेऊ पी क्यू आर. मग लेट एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर हे दोन आहेत आणि त्याच्यामध्ये बी टू ट्रायंगल्स हे काय आहेत, तर हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि याच्यामध्ये एडी जी आहे ना, तर एडी ही त्या ठिकाणी एडी ही कशाला परपेंडिक्युलर आहे बीसीला आणि पी एस जी कशाला परपेंडिक्युलर आहे क्यू आरला. मग आपल्याला या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय दिलंय की आता फर्स्ट ट्रायंगल आहे याचा आहे बीसी किती 9 घेतला. एडी किती हाईट 5 घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पी क्यू आर मध्ये त्या ठिकाणी क्यू आर बेस आहे किती आहे 10 आहे, तो 10 घ्यायचा आणि पी एस किती दिलाय 6 घ्यायचा. तर मग आपल्याला रेशो काढायचा. मग रेशो काढताना आपण काय करणार, दोघं ट्रायंगल संदर्भात काय करणार आपण, तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू, आपल्याला काय म्हणतो बेस इंटू हाईट. मग बेस काय आहे या ठिकाणी, बेस आहे बी सी आणि हाईट काय आहे एडी आणि अजून काय दिलंय आपल्याला, तर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस. हे घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला बी सी माहिती आहे किती आहे 9, एडी माहिती आहे किती आहे 5 आणि अजून आपल्याला काय माहिती, तर क्यू आर 10 आणि अजून काय माहिती आपल्याला पी एस 6. ह्या पद्धतीने आपण हे लिहून घ्यायचंय. तर हे लिहिल्यानंतर आता काय करायचं, तर बघा 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, तर 3 मल्टिप्लाय बाय 1. तर आपण या ठिकाणी काय मिळणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, काय मिळणार, तर आपल्याला मिळणार 3/4 या पद्धतीने आपल्याला रेशो मिळाला. म्हणजेच 3:4 या पद्धतीने आपण हे घेतलं. तर हा आपल्याला काय मिळाला, तर हा रेशो आपल्याला मिळाला. हा रेशो आपल्याला मिळाला आणि यामध्ये आपण अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडू शकतो. म्हणजेच आपण जर बघितलं तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स जेव्हा आपण घेत असतो तेव्हा या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं असतं. आणि
याच्या पुढचं आपल्याला एक्झाम्पल पाहायचं विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग पुढचं एक्झाम्पल पाहू. अतिशय सोपं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेला आहे. यामध्ये काय दिलं की BC जो आहे ना तो AB ला काय परपेंडिक्युलर आहे. आता तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर राहिलं म्हणजेच त्या ठिकाणी 90चा राईट अँगल तयार होतो, म्हणजेच ती काय हाईट आहे. आणि या ठिकाणी अजून काय दिलेलं आपल्याला की AD जी ना ही परपेंडिक्युलर कोणाला आहे तर AB ला आहे, म्हणजेच या ठिकाणी AD हाईट आली आणि त्या ठिकाणी काय आली BC काय आली हाईट आली. मग बेस दोघांचा सेम आहे, AB दोघांचा बेस काय सेम आहे. तर मग या ठिकाणी काय दिलं त्यांनी की BC परपेंडिक्युलर AD आणि BC परपेंडिक्युलर AB आणि AD परपेंडिक्युलर AB. म्हणजेच समजलं का. तर यामध्ये काय दिलं आहे की जो BC ना AB ला परपेंडिक्युलर आहे आणि AD हा AB ला परपेंडिक्युलर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला BC दिला आहे 4 आणि अजून काय दिलं आहे आपल्याला इथं मेन्शन करून घ्यायचं. BC काय दिलेलं आहे आपल्याला 4 आणि AD काय दिलेलं आहे आपल्याला तर 8 दिलेला आहे. तर त्यांनी आपल्याला फाइंड करायला लावलं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर हा फाइंड करायचं. मग कसं फाइंड करायचं चला तर मग आपण बघू. तर इथं काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो बेस सेम आहे. तर BC परपेंडिक्युलर AB आणि AD परपेंडिक्युलर AB. ट्रायंगल्स हॅव सेम बेस दिलेला आहे. तर आपल्याला काय मिळतं तर बघा मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB असं दिलेलं आहे. तर मग आपल्याला म्हणजे बेस इंटू हाईट. बेस काय तर AB, हाईट काय आहे BC. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये ADB मध्ये AD काय आहे AB काय आहे AB बेस आहे. बेस सेम आहे. आणि त्याच्यानंतर AD आहे हाईट. या पद्धतीने आपण घेऊन घ्यायचं, म्हणजेच तुम्हाला AB आणि AB काय होऊन जाईल कट होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला मिळणार आहे BC अपॉन AD. हा आपल्याला काय मिळाला रेशो मिळाला. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं होतं, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. अतिशय सोपं होतं, याच्यात दुसरं काही नाही. तर मग आपल्याला या ठिकाणी अजून उदाहरण संपलंय का तर नाही. आपल्याला BC त्यांनी दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू की BC काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. BC आपल्याला दिलेला आहे किती आहे 4 आणि आपल्याला AD काय दिलेला आहे 8. म्हणजेच 4 1 जा 4 4 2 जा 4 1 जा 4 4 2 जा काय आला तुमचा 8. म्हणजेच 1/2 काय मिळाला तर आपल्याला आपण काय केलं काय मिळालं आपल्याला या ठिकाणी तर यांचा जो एरिया आहे तो आपल्याला मिळालेला आहे काय 1/2. रेशो एरियाचा रेशो आपल्याला मिळाला आहे 1/2, म्हणजेच 1:2. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल पाहिलं. चला तर मग आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 चला तर मग आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहायचं आहे. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे की ही एक फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला तर पीएस काय आहे तर पीएस दिलेला आहे आपल्याला. त्या ठिकाणी पीएस परपेंडिक्युलर आहे कुणाला तर आरक्यूला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर का आपण हा एक ट्रायंगल घेतला, असं या पद्धतीने एक ट्रायंगल घेतला, तो कुठला तर PQR घेतला आणि PQR मध्ये या ठिकाणी याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक्सटेंड करावा लागेल आणि मग इथून एक लाईन ड्रॉ करावा लागेल, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावा लागेल आणि या ठिकाणी आपल्याला S घ्यावा लागेल. म्हणजेच काय हा ह्या PQRचा एक्सटर्नल जो आपली हाईट आहे ही आपण घेतलेली आहे आणि ही परपेंडिक्युलर आहे. तर मग आपल्याला PS परपेंडिक्युलर RS असं नाही म्हणावं लागेल, तर आपल्याला RQ म्हणावं लागेल. तर हा PS जो आहे ना हा कुणाला तर RQ ला काय त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे आणि सेगमेंट जी QT आहे
ही QT त्या ठिकाणी PR त्या ठिकाणी काय परपेंडिक्युलर आहे. तर मग ह्या पद्धतीने आपल्याला हे घेतल्यानंतर आता काय करावं लागेल, आपल्याला त्यांनी व्हॅल्यूज दिला की RQ किती आहे तर RQ 6 आहे, PS किती आहे तर PS त्या ठिकाणी 6 आहे, आणि या ठिकाणी आपल्याला अजून काय दिलेलं आहे तर PR किती आहे त्या ठिकाणी 12 आहे. मग या ठिकाणी 2 ट्रायंगल्स आहे. या 2 ट्रायंगल्समध्ये तर एक आहे PQR आणि दुसरा पण PQRच आहे. तर पहिला आपण जर घ्यायला गेलो तर PQR आहे ना, तर याचा बेस आपल्याला एक्सटर्नलनुसार हा PS घ्यावा लागेल. याचा बेस आपल्याला RQ आणि हाईट काय घ्यावा लागेल PS घ्यावा लागेल. हाईट PS आणि RQ काय घ्यावा लागेल बेस घ्यावा लागेल. आणि दुसरा जर आपण विचार केला तर PQR मध्ये PR हा बेस घ्यावा लागेल आणि हाईट काय घ्यावा लागेल तर QT घ्यावा लागेल. या पद्धतीने घ्यायचं. मग आपण या पद्धतीने मांडणी करून घ्यायचं. सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ, सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR, RQ किती 6 आहे, PS किती 6 आहे अँड PR किती 12 आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल काय लिहावं लागेल की एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, दोघं पण PQR आहे. पण यामध्ये बेस काय आहे, एकाचा बेस काय आहे, आपण जर बघायला गेलं तर एकाचा बेस आहे RQ अपॉन RQ आणि हाईट काय आहे तर PS. दुसऱ्या याचा त्या ठिकाणी बेस आहे PR आणि हाईट काय दिलेली आपल्याला तर हाईट याची येईल QT. तर आपल्याला त्यांनी QT फाइंड करायला लावलेला आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, दोघं सेम आहे, दोघांचा एरिया सारखा राहणार आहे. मग जेव्हा दोघं ट्रायंगलचा एरिया सेम राहणार आहे तेव्हा आपल्याला रेशो याचा काय घ्यावा लागेल 1/1, म्हणजे 1:1 याचा रेशो येऊन जातो. इथं व्हॅल्यूज बघायच्या की आपल्याला RQ किती दिलेले आहे 6, PS किती दिला आहे 6, अपॉनला PR किती दिला आहे 12 आणि QT काय आपल्याला माहित नाही, तो आपल्याला काढायचा आहे. तर काय करणार, सिंपल आहे. तर इथं आपण 6 1 जा 6 आणि 6 2 जा 12. मग इथं काय करणार आपण, इथं 1/1 लिहून टाकू. 1/1 इज इक्वल्स टू इकडच्या बाजूला काय आपल्याला मिळालं तर 6 मिळाला आणि इकडच्या बाजूला काय मिळालं आपल्याला 2 × QT मिळालं. तर मग आता काय 2 × QT. तर मग काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार तर आपल्याला QT मिळालेला आहे. मग काय होणार तर आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल कुणाचा, तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय 2 आणि हा QT याला इकडच्या 2 आणि QTचा मल्टिप्लाय होईल कोणासोबत 1 सोबत, या 1 सोबत 2 × QT, या 1 सोबत क्रॉस मल्टिप्लाय, यांचा मल्टिप्लाय कोणासोबत होईल 1 सोबत इज इक्वल्स टू इकडं 6चा मल्टिप्लाय कोणासोबत होणार आहे 1 सोबत. म्हणजेच या ठिकाणी हा इकडं काय आहे मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला आणि QT ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर QTच आपल्याला मिळणार आहे इज इक्वल्स टू इकडच्या बाजूला 6/2, म्हणजेच आपल्याला QT मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो 2 1 2 2 3 6 युनिट्स. या पद्धतीने आपल्याला काय मिळालं तर QT. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 4th एक्झाम्पल पाहायचं आहे. हे पण अतिशय सोपं आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिलंय की PQ हा परपेंडिक्युलर आहे BC ला आणि AD परपेंडिक्युलर आहे BC ला. तर आपल्याला रेशो फाइंड करायचे आहेत. मग रेशो फाइंड कसा करणार, तर पहिला ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB, हा PQB याच्यामध्ये आणि अजून एक दिलाय की हा PQB मध्ये BQ काय आहे तर बेस आहे. ठीक आहे, BQ काय आहे बेस आणि हाईट काय आहे तर हाईट आहे PQ अपॉनला अजून काय दिलं आपल्याला दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PBC, कुठं आहे PBC. मग याच्यामध्ये बेस आहे BC आणि हाईट सेम आहे काय PQ, म्हणजेच PQ आणि हा PQ कट, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे BQ अपॉन BC. या पद्धतीने आपल्याला मिळालं. म्हणजे याला आपण काय लिहिणार BQ इज टू BC हा रेशो आपल्याला मिळाला.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सेकंडमध्ये दिलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल ए एरिया ऑफ ट्रायंगल PBC कुठं आहे PBC, ठीक आहे. मग या PBC मध्ये BC काय आला तर BC आहे बेस आणि PQ काय आला तर PQ आला हाईट आणि दुसरा आहे ABC या ABC मध्ये BC काय आले तर BC बेस आणि हाईट काय आली तर AD ABC मध्ये BC काय आला बेस आणि AD काय आला त्या ठिकाणी AD काय आले हाईट, म्हणजे सेम काय त्या ठिकाणी BC काय होऊन जाईल त्या ठिकाणी कट होऊन जाईल, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे PQ अपॉन AD, याचा अर्थ काय आला PQ:AD हा रेशो आपल्याला मिळाला. पुढे काय दिलं आहे ट्रायंगल ABC या ABC मध्ये BC काय आहे तर हाईट आहे, BC काय आहे तर बेस आहे आणि AD काय आहे तर हाईट आहे, अपॉनला दुसरा आहे ADC कुठं आहे इथं ADC या ADC मध्ये DC काय आहे तर बेस आहे आणि AD काय आहे तर हाईट आहे. तर मग या ठिकाणी BC कट म्हणजेच काय मिळणार आहे BC सॉरी या ठिकाणी आपल्याला AD कट होऊन जाईल, AD कट उरला काय तर BC अपॉन DC म्हणजेच काय BC:DC. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं होतं. लास्टचं काय ADC कुठे ADC या ADC मध्ये DC काय बेस आणि हाईट काय तर AD अपॉनला या ठिकाणी PQC कुठं आहे PQC हा PQC मध्ये QC काय आहे बेस आणि PQ काय आहे तर PQ हाईट आहे. याच्यात काय होतंय का नाही काहीच कट होत नाही, हे ॲज इट इज राहणार आहे. या पद्धतीने आपण हा एक प्रॅक्टिस सेट समजला, अतिशय सोपा होता. तर या पद्धतीचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.